महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना नम्र आवाहन। मागील 4 महिन्यापासून आशा आणि गटप्रवर्तक महिला महाराष्ट्रामध्ये सातत्याने संघर्ष करीत आहेत। 2005 साली या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळ चाललेला संप हा पहिलाच आहे। यापूर्वीचे दोन्ही संप लवकर संपले होते, पण त्या संपामध्ये महाराष्ट्र शासनाने जी आश्वासनं दिलेली होती त्याची अंमलबजावणी त्यांनी केल्यामुळे तिसरा संप आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून चर्चेवर आपण संप मागे घेतलेला होता, परंतु महाराष्ट्र शासनाने त्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे 12 जानेवारीपासून आपण परत संप केलेला आहे। या संपामागची कारणं जी आहेत त्या संदर्भात आपण विचार केल्यास, आणखीन खोलात जाऊन विचार केल्यास असं लक्षात येईल आपल्या की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं जी आहेत, मानधनवाढ जी घोषित केलेली आहे, कंत्राटी कर्मचाऱ्याचा गटप्रवर्तकांना लाभ देण्याच्या बद्दलची जी भूमिका घेतलेली आहे त्याची अंमलबजावणी का केली जात नाही? त्याचं सरळ कारण आहे की महाराष्ट्राचं जे हे आरोग्य खातं आहे ते आरोग्य खात्यामध्ये चाललेला जो सगळा भ्रष्टाचार आहे, गैरव्यवहार आहे, तो त्याला जबाबदार आहे। आपण पाहतोय की या भारत सरकारला सुद्धा काही आरोग्य खात्यामध्ये सुधारणा करण्याची देणं घेणं नाही, लोकांना आरोग्य सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना काही वाटत नाही। उदाहरणार्थ आत्ताचं जे 4 महिन्याचं म्हणून जे बजेट त्यांनी डिक्लेअर केलेले आहे ते वर्षाच्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, परंतु गेल्या वर्षी जेवढी आरोग्यावर तरतूद होती त्याच्यापेक्षा सुद्धा कमी तरतूद त्यांनी कमी केलेली आहे आणि अशा प्रकारे वाढ करण्याची जी मागणी होती त्याची मात्र त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की सध्या जे बजेट आहे त्या बजेटच्या डबल बजेट व्हायला पाहिजे, कारण महाराष्ट्र सरकार जे आहे ते फक्त आरोग्यावर बजेटच्या 4.1 इतकी रक्कम खर्च करते। सरासरी महाराष्ट्र शासनाची जी टक्केवारी आहे ती भारत सरकारच्या टक्केवारीच्या पेक्षा कमी आहे। सरासरी भारताची टक्केवारी 7% आहे आणि दिल्ली सारखं जे सरकार आहे ते 13% पर्यंत पैसे खर्च करते। त्यामुळे महाराष्ट्राचं बजेट जर दुप्पट केल्यास लोकांना आरोग्य सुविधा मिळतील, हॉस्पिटल्स चांगले होतील, औषधं मिळतील आणि काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पोटाला चिमटा बसणार नाही, त्यांना या वाढत्या महागाईच्या काळामध्ये किमान दिलासा मिळेल अशी स्थिती निर्माण होईल। यांचं काहीच बिघडत नाही, यांनी जर काही डबल बजेट केलं तर पैसा सरकारकडून गोळा होतो कराच्या रूपाने आणि आरोग्य खात्यामध्ये मात्र इतर कोणत्याही राज्यापेक्षा अत्यंत कमी तरतूद महाराष्ट्रामध्ये केलेली आहे। हे एक कारण आहे। दुसरं कारण हे आहे की या महाराष्ट्रातल्या आरोग्य खात्याबद्दल सध्या प्रचंड चर्चा चालू आहे। त्याच्यामध्ये ही मुख्यतः चर्चा आहे की आरोग्य खात्यामध्ये पदे देण्यासाठी, कायम नोकरी घेण्यासाठी लाखो रुपये घेतले जातात। खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना 3 डिसेंबर रोजी पत्र दिलेले आहे, त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की या महाराष्ट्रातले जे 1200 डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सनी प्रत्येकी 4 लाख रुपये आरोग्य मंत्र्यांना देण्यासाठी गोळा केलेले आहेत आणि अशी 50 कोटीची रक्कम त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे। संचालकाचा दर तर कोटीपेक्षा जास्त आहे, उपसंचालकांचा दर त्यांनी 50 लाखाचा काढलेला आहे। जे उपसंचालक हे 50 लाख रुपये द्यायला तयार नाहीत त्यांना नको असलेल्या ठिकाणी त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत। हे इथंच थांबत नाही, कारण मुंबई उच्च न्यायालयाने शेवटी या महाराष्ट्र सरकारला आदेश दिलेला आहे। का आदेश दिला तर हे इतर राज्यांच्या प्रमाणे नियम पाळायला तयार नाही। जे कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्षे ठेवलेले आहेत, हे काय राष्ट्रीय आरोग्य अभियान काय ताबडतोब आहे का? हे अभियान आहे का? हे कायमस्वरूपी सरकारची यंत्रणा आहे आणि जी कायमस्वरूपी यंत्रणा 2 वर्षापेक्षा जास्त काळ चालते त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कायम केलं पाहिजे असे अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत। आणि 2005 सालापासून 2024 सालापर्यंत आज 19 वर्षे झाली, अनेक कर्मचारी काम करतायत आणि त्यांना तसेच कंत्राटी ठेवून त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या लाभापासून दूर केलेलं आहे। याबद्दल मुंबई उच्च न्यायालयामध्ये 40 गावांमधल्या डाटा ऑपरेटर्सने केस दाखल केली होती। त्या केसमध्ये निकाल लागला की त्यांची 10 वर्ष झालेली आहेत, त्यांना तुम्ही कायम नोकरीमध्ये सामावून घ्यावे। त्याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही। कारण सरळ आहे की या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये काही सैतानी एजंट्स फिरतायत आणि त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडे 2.5 लाखाची मागणी केलेली आहे समायोजन करण्यासाठी। तर हा भयानक प्रकार आहे आणि
त्याचीच एक पनवती म्हणा, त्याचीच एक उपराटा प्रकार जो आहे तो असा दिसून येतो की हे जे 4000 गटप्रवर्तक आहेत त्यांना समायोजन करण्याची त्यांची इच्छा नाही, पण आम्ही त्यांना सोडणार नाही आणि या 30% जागा वर्षाला ज्या भरायच्या आहेत त्याच्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची 30%मध्ये गटप्रवर्तकांची सुद्धा नेमणूक त्यांनी केलीच पाहिजे। इतकेच नव्हे तर ज्या आशा पदवीधर आहेत, ज्या काम करण्यासाठी शासनातल्या पदांच्यासाठी लायक आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी समायोजनाची प्रक्रिया त्यांच्यासाठी करून त्यांची कायम नेमणूक करायला पाहिजे, अशी सुद्धा आमची मागणी आहे। तर या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या आता कबूल केलेल्या गोष्टी आहेत, त्या कबूल केलेल्या गोष्टींच्या मध्ये मानधन दुप्पट करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे दर्जा देणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या 1 नोव्हेंबरला मान्य केलेल्या आहेत, 8 नोव्हेंबरला मान्य केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी शब्द दिलेले आहे, परंतु गेली 4 महिन्यापासून हे शब्द पाळत नाहीत। त्याचं कारण हे आहे की एकूणच जो सगळा ही यंत्रणा जी सगळी सडलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं निर्णय घेण्याचं धाडस होत नाही। परंतु याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे या ज्या सगळ्या 72,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक आहेत त्यांनी JR मिळेपर्यंत ताणून जर काही आंदोलन केलं आणि सगळ्या जर आशा त्या आंदोलनामध्ये उतरल्या तर झक मारत या सरकारला निर्णय करावा लागेल आणि हे निर्णय स्वतःचा शब्द पाळायला हे सरकार तयार नाही। त्यासाठी आपल्याला हे आंदोलन केलं पाहिजे। ठाणे जिल्ह्यातल्या ज्या आशा गटप्रवर्तक महिला आहेत त्यांनी कालपासूनच पायी चालायला सुरुवात करून त्यांनी ठाण्याकडे आगेकूच केलेल्या, तर आपण सगळ्यांची जबाबदारी ही आहे आपल्या सर्वांची। या आपण 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वांनी जमावे, मिळेल त्या वाहनांनी मिळेल त्या पद्धती